नमस्कार, मी संजना. आपण पाहताय लोक अपेक्षा न्यूज. पाहुयात आजचे बातमीपत्र. व्हॉट्सअॅपने 20,69,000 भारतीयांचे खाते निलंबित केले. व्हॉट्सअॅपने यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 20 लाखांपेक्षा अधिक भारतीयांचे खाते निलंबित केले आहे. मेसेजिंग सेवा ॲपने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. भारतीय खात्यांची ओळख +91 या क्रमांकाने सुरू होते. व्हॉट्सअॅप एंड टू एंड इन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवेमध्ये चुकीची भाषा वापरण्यास बंधन घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. IT नियम 2021 चे पालन करत कंपनीने आपला 5वा मासिक अहवाल जाहीर केला. अहवाल जारी करताना कंपनीचे प्रवक्ता म्हणतात की या अहवालात व्हॉट्सअॅपकडे आलेल्या तक्रारी, केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. सोशल मीडियातील दिग्गज कंपनी मेटाने ऑक्टोबर महिन्यात भारतातील 1.88 कोटीहून अधिक पोस्टवर कारवाई केली आहे. एकूण 13 श्रेणीमधील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या मासिक अहवालात नमूद केल्याप्रमाणे फेसबुकच्या मालकीच्या इंस्टाग्रामने ऑक्टोबर महिन्यात 12 श्रेणीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 30 लाखाहून अधिक पोस्टवर कारवाई केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देशात नवे IT कायदे लागू केले आहेत. या कायद्यान्वये 50 लाखाहून अधिक युजर्स असलेल्या सोशल मीडिया कंपनीला दर महिन्याला त्यांचा अहवाल प्रकाशित करणं बंधनकारक आहे. या अहवालात त्या कंपनीकडे आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या उपाययोजना याचीही माहिती देणं बंधनकारक आहे. वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, केंद्र सरकारने स्पष्ट केले. गेले अनेक वर्षे विदर्भ स्वतंत्र राज्य करावे अशी मागणी केली जात आहे. यासाठी विदर्भवासियांनी आंदोलनही केले आहेत. नित्यानंद राय यांनी म्हटलं की नवीन राज्य निर्मितीचे व्यापक परिणाम आहेत. त्याचा थेट परिणाम देशाच्या संघीय राजकारणावर होतो. वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असं उत्तर केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले असले तरी शेतकरी मागे हटलेले नाहीत. MSP बाबत हमी देण्याची शेतकरी संघटनांची मागणी. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे सर्वात मोठं आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत अनेक दिवसांपासून वादात राहिलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक मांडताना मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. गोंधळाच्या स्थितीत हे विधेयक पारित करण्यात आलं. त्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करत कायदा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले असले तरी शेतकरी मागे हटलेले दिसत नाहीत. MSP बाबत हमी देण्याची शेतकरी संघटनांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीवरून आता आंदोलन करणाऱ्या संघटनांमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता थंडी शेतकरी आंदोलन सुरू ठेवणार का, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. दरम्यान या वादग्रस्त कृषी कायद्यांना आता फार्म लॉ रिपेल ऍक्ट 2021 असं म्हटलं जाणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे सर्वात मोठं आंदोलन होतं. तब्बल वर्षभर चाललेलं आंदोलन अद्यापही मागे घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या मागणीवर केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि साहित्य याबाबत उच्च न्यायालयाने केली स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाच्या आणि साहित्याच्या प्रती प्रकाशित करण्याच्या राज्य शासनाच्या खोळंबलेल्या प्रकल्पाची बुधवारी उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने दखल घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि साहित्य प्रकाशित करण्याचा प्रकल्प शासनाने हाती घेतला असला तरी हा प्रकल्प मार्गी लावण्यास विलंब होत असल्यासंदर्भात एका मराठी दैनिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्ताची दखल बुधवारी न्यायमूर्ती PB वराळे आणि न्यायमूर्ती AS मोडक यांच्या खंडपीठाने घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या नावाने हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार होते. राज्य सरकारने या पुस्तकांच्या 9 लाख प्रती छापण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 5.45 कोटी रुपयांचा कागद खरेदी करावा लागणार होता. वृत्तानुसार राज्य सरकार याबाबत उदासीन असल्याचं दिसत आहे. केवळ अभ्यासकांकडूनच नाही तर सामान्य नागरिकांकडूनही या पुस्तकाची मागणी केली जात आहे. यात वाद नाही. या पुस्तकाची आवश्यकता वर्तमान आणि पुढच्या पिढीसाठी आहे. वकील बांधवांप्रमाणे सामान्यांनाही हे पुस्तक आवश्यक आहे. वृत्तातून जी तक्रार मांडण्यात आली आहे त्याची आम्ही जनहित याचिका म्हणून दखल घेत आहोत, असं म्हणत खंडपीठाने न्यायालयाच्या निबंधकांना ही स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतलेली जनहित याचिका आहे अशी नोंद करत मुख्य न्यायमूर्तींकडे ही याचिका वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. दुर्दैवाने गेल्या 4 वर्षात केवळ 33,000 प्रती छापल्या
आणि प्रकल्पासाठी खरेदी केलेला कागद गोदामामध्ये धूळ खात आहे. केवळ 3675 प्रती वितरणासाठी उपलब्ध केल्या, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. वृत्तानुसार या पुस्तकाच्या प्रती छापण्याकरता सरकारकडे अद्याप छपाई यंत्रे नाहीत. शासनाने आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या पुस्तकाचे 1 ते 21 खंड छापल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या पुस्तकाला खूप मागणी असल्याने हे पुस्तक सरकारला पुन्हा छापावे लागणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे, असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं. विदेशात राहून राजकारण कसं होईल? ममता बॅनर्जी यांची राहुल गांधीवर ही टीका. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे साहजिकच 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिसरी आघाडी उभी राहणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र भाजपाला सक्षम पर्याय हवा असं म्हणत असतानाच ममता बॅनर्जींनी राहुल गांधीवर ही टीका केली आहे. विदेशात राहून राजकारण कसं होईल असा प्रश्न ममता बॅनर्जींनी उपस्थित केला आहे. तुम्ही काँग्रेस विरोधात का लढत आहात, असा सवाल त्यांना करण्यात आला. काँग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये आमच्या विरोधात लढू शकतात, तर आम्हीही त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. भाजपाला पराभूत करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढावीच लागेल, असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. सगळ्या पक्षांनी लढण्याची इच्छा असेल तरच भाजपच्या विरोधात राष्ट्रीय पर्याय तयार केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं. पर्याय मजबूत असणे आवश्यक आहे. हे एकट्याने करता येत नाही. जर कोणी लढू शकत नसेल तर आपण काय करू शकतो? सर्व पक्षांनी लढावे अशी आमची इच्छा आहे, असेही यावेळी ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. त्यांचा अंगुली निर्देश हा सरळ काँग्रेसकडे होता. एक मजबूत विरोधी पक्ष तयार करण्याची वेळ आली आहे आणि सर्व समान विचारांच्या पक्षाने एकत्र येऊन एकता दाखवण्याची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान शरद पवार यांनीही पर्यायाच्या नेतृत्वावरील प्रश्न फेटाळून लावला आणि सध्याच्या घडीला भाजपच्या विरोधात विविध समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं. त्या उद्देशाने ममता बॅनर्जी मला भेटल्या, आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली, असंही पवार यावेळी म्हणाले. इधर उधर जाने के लिए हम इसी के लिए घूमने की कोशिश किया कि अगर हम जाएंगे तो हमारे साथ से ये लोग भी जाएगा, एक कंपटीशन बनेगा. दूसरी बात यह है, अगर कोई कुछ करते ही नहीं है, आधा टाइम आप विदेश में रहो तो पॉलिटिक्स कैसे होगा? पॉलिटिक्स में आपको कंटिन्यूअस एंडेवर देना चाहिए और इसमें हम फेडरल स्ट्रक्चर का पॉक्स में है. I want that federal structure should be strong, and it is better all the regional parties if we can work together. Regional party build up the national party. If all the regional parties are together, it is a very easy game to defeat the BJP. भारतातील 9 कोटी बँक खात्यांमध्ये तब्बल 26,697 कोटी रुपये पडून. केंद्रीय अर्थमंत्र्यांची संसदेत माहिती सादर. भारत हा गरिबांचा देश आहे. भारतात बेरोजगारी खूप आहे. अशिक्षितांचे प्रमाण खूप आहे. भारतात अत्यल्प उत्पन्न गटातील अनेक जण आहेत, असं आपण नेहमीच ऐकतो, वाचतो आणि पाहतोही. मात्र देशात खरे चित्र नक्की काय आहे असा प्रश्न पडावा, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे देशाच्या अर्थमंत्र्यांनीच ही माहिती संसदेत सादर केली आहे. त्यामुळे सरकारच्या लेखी असलेली ही विश्वासार्ह माहिती आहे. देशातील 9 कोटी बँक खात्यांमध्ये थोडके नाही तर तब्बल 26,697 कोटी रुपये पडून आहेत. त्यांचा गेल्या 10 वर्षांमध्ये कोणत्याच प्रकारे वापर करण्यात आलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 डिसेंबर 2020 पर्यंतची ही आकडेवारी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. 31 मार्च 2020 पर्यंत असे खाते आणि एनबीएफसीशी जोडलेल्या खात्यांची संख्या प्रत्येकी 64 कोटी 71 लाख आहे. या खात्यांना 7 वर्षांपासून कोणीच वाली नाही, असेही त्यांनी सांगितलं. आरबीआयने बँकांना काही वर्षांपासून निरुपयोगी खात्यांचे वार्षिक मूल्यांकन अहवाल बनवण्याचे आदेश दिले होते. या खातेदारांना संपर्क करण्याचे तसेच लिखित सूचना करून त्यांची कारणे जाणून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. 2 वर्षांपासून वापरात नसलेल्या खातेधारकांचा किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम बँकांकडून चालवली जाऊ शकते. 10 वर्षांहून अधिक वर्षापासून वापरल्या नसलेल्या खात्यांच्या खातेदारांची नावे पत्त्यांची यादी संकेतस्थळावर टाकण्यासाठी बँकेना सूचना करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की 10 वर्षापासून बँकेत पडून असलेले पैसे आणि त्याचे व्याज खातेधारक शिक्षण आणि जागरूकता कोष योजनेत जमा करू शकतात. याचा वापर खातेधारकांचे हित आणि जागरूकतेत होऊ शकतो. परंतु कोणत्याही ग्राहकाने त्याने या कोशात जमा केलेले पैसे पुन्हा मागितले तर बँकांना ते व्याजासह परत द्यावे लागतील.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच क्रिप्टोकरन्सी विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे। क्रिप्टोकरन्सीमध्ये जोखीम असल्याचे सांगत या क्षेत्रात अद्याप कोणतीच नियामक संस्था नसल्याचं त्यांनी सांगितलं। नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शहरातील विविध भागात फिरून केली पाहणी। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी बुधवारी स्वतः पथकाला सोबत घेऊन नांदेड शहरातील विविध भागांना भेट देऊन पाहणी केली। यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतले नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी शहरातील वजीराबाद, हिंगोली गेट, देगलूर नाका, डी-मार्ट परिसर तसेच पेट्रोल पंप, ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी अचानक भेट दिली। यामुळे अनेकांची धावपळ उडाली। नागरिकांनी लसीचे 2 डोस घेतले आहेत का याची चौकशी करण्यात येत होती, त्याचबरोबर कारवाई देखील करण्यात येत होती। यावेळी महापालिका तसंच पोलिसांचे पथकही सोबत होते। महापालिकेचे उपायुक्त अजितपाल सिंग सिंधू यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये आणि संभाव्य विषाणूच्या प्रसाराबाबत ज्या काही धोक्याच्या सूचना येत आहेत त्यातून जिल्ह्याला सावरण्यासाठी लसीकरण आणि कोविड रोखण्यासाठी निर्धारित केलेले प्रत्येकाचे वर्तन यावर अधिक भर दिला जाईल असं डॉक्टर विपिन इटनकर यांनी स्पष्ट केलं। या बातमीपत्रासह इथेच थांबूयात। ताज्या अपडेट्ससाठी www.lokapeksha.com या संकेतस्थळावरती नक्की भेट द्या। पाहत रहा लोकापेक्षा न्यूज। धन्यवाद।